नमस्कार. मुंबई आमची मुंबईमध्ये मी पल्लवी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. रसिक हो, मुंबई या नावातच किती शक्ती आहे नाही का? प्रत्येकाला स्फूर्ती देणारी ही मुंबई, कोणालाही उपाशी झोपू न देणारी ही मुंबई. हा आपल्या शहराचा जरी लौकिक असला तरी सुद्धा अनेक संकट, अनेक हल्ले स्वतःवर झेललेली ही मुंबई. आणि इतकं असूनही प्रत्येकाच्या जगण्याचा आधार असलेली हीच मुंबई. आणि म्हणूनच बहुधा घड्याळाच्या काट्यावर धावणारा मुंबईकर जिंदादिल इन्सान म्हणून जगभरात ओळखला जातो. ऊन वारा पाऊस या कशाचीही चिंता न बाळगता मुंबई आपल्या नावलौकिकाला जागून स्वतःतली कार्यशीलता आणि माणूसपण अजूनही जपून आहे. चला तर मग याच आपल्या लाडक्या मुंबईतल्या मागच्या आठवड्यातल्या या खास घडामोडी पाहूयात आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124व्या जयंतीचा जल्लोष. श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भव्य रक्तदान शिबिर. पंचम निषाद प्रस्तुत संतवाणी भक्तिसंगीताची अनोखी स्वरांजली. डॉक्टर खांडगे प्रतिष्ठान आयोजित उस्ताद उल्लादिया खान शास्त्रीय संगीत संमेलन. अनुसरण या नृत्यसंध्येच्या माध्यमातून देवी बसू, दक्षा मधुआला आणि झेलम परांजपे यांची गुरुवर्यांना मानवंदना. दाऊदी बोहरा समाजाची अद्भुत स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या वास्तूंचं छायाचित्र प्रदर्शन. या आठवड्यातला सगळ्यात मोठा आणि उत्साही दिवस होता तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, अर्थातच 14 एप्रिल. बाबासाहेबांचे फक्त अनुयायीच नाहीत तर या जगातला प्रत्येक वंचित, अन्यायग्रस्त आणि दीनदुबळ्या व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे एक प्रेरणास्थान आहेत. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क देणारे आणि स्वतः विनयशील असून सुद्धा संघर्षाच्या विचारांचं एक जागतं विद्यापीठ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी झाली. मुंबईकरांनीही ती साजरी केली. पाहूयात. 14 एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुंबई दूरदर्शन केंद्राच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक माननीय श्रीयुत मुकेश शर्मा यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन केलं. दूरदर्शन केंद्रातील सर्वच कर्मचारी या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी उपस्थित होते. उपस्थितांनी बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून दीनदुबळ्या, दलित आणि अन्यायग्रस्त लोकांच्या जीवनात आनंद आणण्याची जणू या दिवशी प्रतिज्ञा केली. मुंबईत मोठ्या उत्साहात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विक्रोळी पार्कसाईट येथील प्रज्ञा मित्र मंडळाने सामूहिकरित्या आपल्या लाडक्या दैवताला जयंतीनिमित्त अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संदेश अंमलात येण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी प्राणपणास लावून हा देश एकसंध करण्यासाठी लढू अशी ग्वाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अनुयायांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवली. लाठ्या, काठ्या आणि कसरतींच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला. नेत्रदान, देहदान, किडनीदान, रक्तदान यामुळे दुसऱ्याला निश्चितच जीवनदान मिळतं. त्यामुळे जणू त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होतो. खरं तर आज पावलोपावली याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच यासाठी अनेक संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत.
अनिरुद्ध उपासना फाउंडेशननं मुंबईमध्ये नुकतंच रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. चला तर मग तिथेही जाऊन येऊयात. दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत चालल्याचं आपण सर्वच जण अनुभवत असाल, पण तितक्याच रक्ताचं संकलन होण्याची गरज आहे. ही निकड ओळखून मुंबईतील श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनच्या वतीनं दिलासा मेडिकल ट्रस्टच्या सहाय्यानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्लड डोनेशनचे फॉर्म अगोदर भरून घेणे, डोनर्सला कॉन्टॅक्ट करणं, त्यांना मोटिवेट करणं, त्याचबरोबर हेमोग्लोबिन काउंट कमी आहे का, तुम्हाला काय खायला लागेल, काय खाऊ नये, डोनेशनच्या अगोदर येताना तुम्हाला कोणती जबाबदारी, तुम्हाला कोणत्या गोष्टीची जबाबदारी घेणं गरजेचं आहे, ही सगळी माहिती अगोदर पोचवली जाते. आणि त्याचबरोबर इव्हेंटच्या दिवशी आपल्याकडे व्हॉलंटियर जे डोनर्स येतात त्यांची कशी काळजी घेतात, म्हणजे सुरुवातीपासून डोनर आतमध्ये आल्यानंतर आणि डोनेशन दिल्यानंतर इथून सुरुवातून ते एंडपर्यंत आपण त्यांची काळजी घेतो. या शिबिरात 30हून अधिक रक्तपेढ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी या संस्थेनं 5000हूनही जास्त बाटल्या रक्त जमा केलं होतं. यावर्षी सुद्धा या शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. पाच हजाराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचा अंदाज आयोजकांकडून व्यक्त करण्यात आला. जनजागृतीच्या दृष्टीनेही रक्तदान शिबिर ह्याच काळाची गरज आहे. हे रक्तपेढ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंच पाहिजे, जेणेकरून अनेक व्यक्तींचे प्राण वाचू शकतील. ब्लड डोनेशन कॅम्प 1999 पासून सुरू झालेले आहेत आणि दरवर्षी इथे महापालिकेच्या आणि सरकारी ब्लड बँक्स येत असतात. साधारणतः 30 ब्लड बँक्स आलेल्या आहेत. 1999 पासून साधारणतः 95,000 बॉटल्स जमा केलेले आहेत आणि दरवर्षी साधारणतः गेल्या 2-3 वर्ष बघितलं तर 5 ते 6,000 रक्तांच्या बाटल्या गोळा केल्या जातात. शास्त्रीय संगीताची एक वेगळीच गंमत आहे. शास्त्रीय संगीत चेतना जागृत करतं. रिफ्रेशमेंट म्हणजे नेमकं काय याचा अनुभव कोण देतं, तर ते म्हणजे शास्त्रीय संगीत. अशा शास्त्रीय गायकांची एक सुंदरशी मैफल ही प्रत्यक्ष ऐकण्याचा जर योग आला तर आहा हा हा, काय आनंद नाही का. चला तर मग हीच अनुभूती आपणही घेऊयात. शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर करण्याचा ध्यास घेतलेली भारतातील अग्रगण्य संस्था पंचम निषाद यांच्या वतीनं संतवाणी या भक्तिरस संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वरळीच्या नेहरू सायन्स सेंटर येथे आयोजित या भक्ती संगीत रजनीला मुंबईतील शास्त्रीय संगीत प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांना भुवनेश कोमकली आणि शाश्वती मंडल यांनी आपल्या गायनानं आदरांजली वाहिली. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांना सुप्रसिद्ध गायक जयतीर्थ मेबुंडी यांनी स्वरांजली अर्पण केली. दाखवी चरण
शास्त्रीय नाट्य संमेलनामागोमागच घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही पार पडलं. मराठी नाट्य आणि साहित्याचा प्रसार व्हावा आणि सर्व स्तरातील कलावंतांना, साहित्यिकांना एक सुंदरसं व्यासपीठ मिळावं या उद्देशातूनच अशी संमेलनं आयोजित केली जातात. अलीकडेच शास्त्रीय संगीताचंही एक खूप मोठं संमेलन आयोजित केलं गेलं होतं. पाहूयात त्याची ही एक विशेष झलक. डी.आर. खांडगे प्रतिष्ठानच्या वतीनं संगीत सम्राट अल्लादिया खां संगीत समारोहाचं आयोजन मुंबईच्या बालविकास संघ सभागृहात करण्यात आलं होतं. 2 एप्रिल ते 5 एप्रिल असा 4 दिवसांचा हा शास्त्रीय संगीत समारोह अतिशय स्वरयुक्त वातावरणात संपन्न झाला. आजच्या तरुण पिढीत शास्त्रीयता यावी तसेच शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा या शुद्ध हेतूनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोलकाता स्थित श्रीमती अमिता सिन्हा यांच्या ध्रुपद गायनानं श्रोत्यांची मनं मंत्रमुग्ध झाली. मुंबईच्या कुमारी पूजा गायतोंडे यांनी या संमेलनात त्यांच्या जादुई स्वरांनी जान आणली. इतक्या कुमार वयात त्यांची शास्त्रीय संगीताची साधना सादरीकरणातून व्यक्त होत होती. शास्त्रीय संगीताचा वारसा जोपासण्याचं व्रत अंगीकारलेल्या गुणी कलाकारांनी या संमेलनाची शोभा वाढवली. हल्ली संगीतामध्ये तंत्रज्ञानानं घुसखोरी केलेली आहे असं जर आपण म्हटलं ना तर ते वावगं ठरणार नाही. हो, पण टेक्नॉलॉजिकल एक वाद्याचे जर प्रकार पाहिले ना तर खरोखर थक्क व्हायला होतं. आजचं संगीत निश्चितच ठेका धरायला लावणारं आहे. हो, पण शास्त्रीय संगीताची ही एक वेगळीच मजा आहे. शास्त्रीय संगीत आजही जर कानावर पडलं तर मनं उत्संबळून येतात. पण नृत्याच्या बाबतीत मात्र थोडंसं वेगळं आहे. कुठल्याही संगीतावरती नृत्य असू देत, त्यामध्ये जर ताल, ठेका, मुद्रा, अदाकारी नसेल तर ते नृत्य सर्वोत्तम होऊच शकत नाही. मग ते शास्त्रीय नृत्य असू देत किंवा पाश्चिमात्य. ओडिसी या शास्त्रीय नृत्यकलेत मानाचं स्थान असणाऱ्या सुप्रसिद्ध नृत्यांगना देवी बसू, दक्षा मधुवाला आणि झेलम यांनी अनुसरण या नृत्य संध्येचं आयोजन केलं होतं.
संगीत महाभारती या संस्थेच्या वतीनं शास्त्रीय नृत्याला वाहिलेली ही संध्याकाळ गुरुवर्य केलुचरण मोहापात्रा यांना समर्पित करण्यात आली. नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते. भुवनेश्वरच्या मशहूर ओडिसी नृत्यांगना इलिना सितारिस्टे आणि उपासना मोहती या गुरुशिष्य जोडीनं या नृत्य संध्येचा शुभारंभ केला. त्यानंतर देवी बसू, अनु नारायण, दक्षा मधुवाला, नम्रता गुप्ता, झेलम परांजपे, रुपाली कदम, रतिकांत मोहापात्रा, राजश्री प्रहाराज या गुरुशिष्य जोडींनी आपल्या अदाकारीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. मुंबईमध्ये अनेक नामांकित कला दालनं आहेत जिथे जगभरातील वेगवेगळे कलाकार हे आपापली कला सादर करत असतात, त्या कलांचं प्रदर्शन भरवत असतात. कारण मुंबईकर हा कलारसिक आहे. कलेला दाद देणारा त्याच्यासारखा दुसरा कलाकारच असू शकत नाही. तो प्रत्येक कलेला त्याचं उचित मूल्य देऊन त्या कलेचा उत्तमात उत्तम उपभोग घेत असतो. हीच मुंबईकरांची ख्याती आहे आणि म्हणूनच जगभरातील वेगवेगळे कलाकार आपापली वेगवेगळी कला नवनव्या पद्धतीने सादर करून मुंबईकरांना आकर्षित करत असतात. आता हेच पहा. पुरातन वास्तू जतन करणं हे एक आव्हान आहे. प्राचीन स्थापत्यशास्त्राचे आविष्कार असलेल्या दाऊदी बोहरा समाजाचे वैभव अधोरेखित करणाऱ्या सिद्धपूर येथील इमारती, मनोरे आणि घरं जतन व्हावेत म्हणून एक छायाचित्र प्रदर्शन नुकतंच मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. सिद्धपूर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंचं वैभव जगानं पाहावं म्हणून अबुझर झकीर आणि सैफी मर्चंट या दोन छायाचित्रकारांनी पुढाकार घेतला.
या ऐतिहासिक वास्तूंचं महत्त्व आणि त्यामागील इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून तेथील प्रत्येक वास्तूचं शिल्पकाम, स्थापत्यकला आणि कारागिरीवर प्रकाश टाकणारी ही छायाचित्र सिद्धपूर गाठण्यासाठी प्रेरित करत होती. आज हम सब बात करें देश के कल्चर और हेरिटेज को प्रोटेक्ट करने के लिए, तो इसके द्वारा मैं ये बताना चाहता हूँ कि अगर हम चाहें, आज के युवक चाहे तो उनका जो उनके पुरखों की जो हिस्ट्री, जो उनका पुरखों का देन है, जो उन्होंने किया है इस देश के लिए, वो हम संभाल सकते हैं, वो हमारे ही हाथ में है. तो ये किताब सिद्धपुर एंड द दावरी महाराज के द्वारा मैं जितने भी सिद्धपुर के लोग हैं उनको बताना चाहता हूँ कि ये जो घर है, ये सब महल है और इसकी इम्पोर्टेंस जाने और इसको रिस्टोर करें. हमने काफ़ी रिस्टोरेशन किया लेकिन काम बहुत बाकी है. इस किताब और इस एग्जीबिशन के द्वारा हर सिर्फ सिद्धपुर के लिए नहीं लेकिन देश भर में जितनी भी जाति के लोग हैं सबको बताना चाहते हैं कि हिंदुस्तान एक देश है जिसका कल्चर बहुत ही रिच है. आज बॉम्बे शहर में भी आप देखेंगे, यहाँ की फोर्ट एरिया में देखेंगे जो पुरानी इमारतें हैं वो देख के अपने को गर्व होता है कि ये अपना देश था क्या, और हम लोग नहीं बनाए, हम हिंदुस्तानी ही बनाए. तो मैं चाहूँगा कि ये एग्ज़िबिशन जो 3 दिन का एग्ज़िबिशन है उसके द्वारा ये मैं मैसेज लोगों के तक पहुँचा सकूँ मैं. और हमारे जो सैयदना साहब है, सैयदना मुफ्ती सैफुद्दीन और सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन मौला, उन्होंने हमें काफ़ी प्रोत्साहन दिया है कि ये देश भर में जितने भी हमारे दाऊदी बोहरा रहते हैं वो उनकी जो भी गांव के हैं, जैसे सिद्धपुर के हो, के रामपुरा के हो, के खंभात के, वो उनके ये सब चीज़ को मेंटेन करो और रिस्टोर करें. तर मग ही होती आपल्या जिंदादिल मुंबईकरांनी साजऱ्या केलेल्या काही क्षणांची अनुभूती, जी खास तुमच्यासाठी मी इथे घेऊन आले होते. आपल्या मुंबईकरांची गंमत अशी आहे ना, ते कितीही जरी बिझी असले तरी सुद्धा मनोरंजनासाठी आणि लोकरंजनासाठी ते वेळ काढतात. खरोखर मुंबईकरांच्या या जिद्दीचं मनापासून कौतुक वाटतं. चला तर मग आता वेळ झालेली आहे आपला निरोप घेण्याची. आज मी इथेच थांबणार आहे. पुन्हा भेटणार आहेच, पण पुढच्या आठवड्यात याच वेळी याच ठिकाणी तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मुंबई आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत नमस्कार.